स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग काहीसा वेगळा आहे। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुपौर्णिमेसाठी जी काही मी शॉपिंग केलेली आहे। पुन्हा आषाढी एकादशी लवकरच येऊन ठेपलेली आहे आणि त्यासाठी मी काय काय शॉपिंग केलेली आहे देवांची। पर्सनली तुम्हाला माझे जे देवांचे व्हिडिओ आहेत ते खूप आवडतात। भरपूर असं प्रेम माझ्या किचन ब्लॉग्सला आणि देवघराच्या ब्लॉग्सला मिळत असतं। तर मी विचार केला की खूप सारे कमेंट्स येत असतात, ताई हे कुठून घेतलंय ते कुठून घेतलंय, प्लीज लिंक द्या, त्याचा ॲड्रेस द्या, कॉन्टॅक्ट नंबर द्या। तर हा व्हिडिओ खास त्या मैत्रिणींसाठी आहे ज्या मैत्रिणी पुन्हा पुन्हा कमेंटमध्ये लिंक मागतात। ॲक्च्युली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच लिंक दिलेल्या असतात, तरी सुद्धा काहीशा जणींना डिस्क्रिप्शन बॉक्स अजूनही ओपन करता येत नाही। तर मी आता ज्याही वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्यांच्या सगळ्यांच्या लिंक्स कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल। तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे देवपूजेची आवड मला खूप आहे आणि देवघर सजवण्याची आवड सुद्धा मला खूप आहे। आवड असली तर सवड जी आहे ती आपोआपच मिळत असते आणि माझ्याकडे खूप सारा वेळ मी देवपूजेसाठी काढत असते। तर आता देवपूजेसाठी काहीतरी नवीन माझ्या मैत्रिणींना काय दाखवायचं, तर त्यासाठीचा हा सगळा अट्टाहास आहे। आणि नवीन म्हणण्यापेक्षा मलाच स्वतःला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी देवांसाठीच्या, आणि मी खूप वेडी आहे ॲक्च्युली देवपूजा किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करणं, छान छान असं वस्तू तुमच्यासोबत शेअर करणं आणि खूपच असं रॉयल रिचनेस तुम्हाला देवांमध्ये दाखवते मी प्रत्येक व्हिडिओ मार्फत। तर भरपूर अशा जणींना ते खूप आवडतं आणि मला देवांना रिच ठेवायला, देवांना खूप छान असं सुंदर असं सजवायला, छान लुक देवघराचा असायला हवा आणि छान छान सेवा माझ्या हातून घडाव्या हे मला आधीपासूनच खूप आवडतं। आणि हे दिवसेंदिवस हे कौशल्य तुमच्यासोबत जे काही व्हिडिओज मी शेअर करत असते ते करून करून हे कौशल्य अजूनच वाढत चाललेलं आहे। तर त्यामुळेच आजचा हा सगळा व्हिडिओ अट्टहास जो आहे व्हिडिओसाठीचा हा तुमच्यासाठी। तर या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे हे का, तर मला आधीपासूनच खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि मला आपली जी भारतीय संस्कृती आहे, ज्या परंपरा आहे ह्या जपायला खूप आवडतात। जसे की मी माझ्या सेकंड चॅनलला तुम्ही बघू शकतात भरपूर असे महाराष्ट्रीयन लुक्स प्रत्येक सणाला मी क्रिएट करत असते। तर ही मला आवड आहे, ह्या माझा छंद तुम्ही म्हणू शकतात, आवड म्हणू शकतात आणि हे सगळं जोपासण्यासाठी हे सगळं काही मी करत असते। तर जसं की आता गुरुपौर्णिमा येणार आहे, मागच्या गुरुपौर्णिमेला खास होतं ते म्हणजे स्वामींची मूर्ती। तर स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरून आणलेली आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या देवघरात ती स्थापन केलेली। तसे ह्या गुरुपौर्णिमेसाठी आता काय विशेष, तर ह्या गुरुपौर्णिमेसाठी जी मी चांदीची मूर्ती घेतलेली प्रकट दिनाला, तर त्या मूर्तीसाठी छान असं आसन मी आणलेलं आहे जे मी घेतलेलं आहे ममता जोशी ताई यांच्याकडनं। तर ह्या गुरुपौर्णिमेला खूप छान अशी थीम तुमच्यासोबत शेअर करणार आहे देवघराची, जी तुम्ही याआधी कुठेच बघितलेली नसेल। तर सुंदर अशी थीम आहे आणि त्या थीमनुसार काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत। तर रॉयल ब्लू कलरचं हे रॉयल आसन घेतलेलं आहे ममता ताई यांच्याकडून। खूप सुंदर असं आसन आहे, गोल्डन कलरचं हे कमळ तिथे दिलेलं आहे जे मेटलमध्ये आहे आणि हे पूर्ण वेल्वेट फॅब्रिकमध्ये छान छान अशा बॉर्डर्स यूज करून बनवलेलं आहे। खूप सुंदर असं आसन मला ममता ताईंनी पाठवलेलं आहे आणि पर्सनली मला हे खूप आवडलं। अजून बरीचशी शॉपिंग जी आहे ती स्वामींसाठी मी केलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, पण अजून मला काही प्रोडक्ट रिसीव झालेले नाहीयेत। गुरुपौर्णिमेच्या आधी जर का सगळं रिसीव झालं तर पुन्हा एक असाच टाईपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। तर सुंदर असं हे आसन आहे, बॅक साईडला त्याला प्लेट आहे तुम्ही बघू शकतात। हे त्याला व्यवस्थित असे पाय दिलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित असं बसेल आणि यावर तुम्ही विचार करा, इमॅजिन करा की सिल्वर कलरची स्वामी महाराजांची मूर्ती किती सुंदर दिसेल, अगदी छान आणि असं मंत्रमुग्ध करून टाकेल असं देवघर मी त्या दिवशी सजवणार आहे। आणि नक्कीच तुम्ही त्या पूजा ते सजावट बघण्यासाठी माझ्या त्या ब्लॉगला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि दोघं इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून टाका। तर हे सुंदर असं आसन आहे, खूप छान अतिशय फाईन क्वालिटीचं आहे, मला पर्सनली खूप आवडलेलं आहे। यासाठी तुम्हाला ममता ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर मी देऊन देईल।
त्यानंतर सेकंड जे आहे तर हे आसन मी खरं तर गुरुपौर्णिमेला मागवलेलं, बट त्यानंतर मला हे ममताताईंच्या स्टेटसला दिसलं आणि तिथं भरपूर असे कलर्सही होते, मग मी हे मागवलं. तर तुमचा बजेट जर जास्त नसेल, काही जणांना नको असतो इतका खर्च, तर कमी खर्चात तुम्हाला छान असं हवं असेल तर हाही एक ऑप्शन आहे. हे तुम्हाला मिशोला मिळून जातील. भरपूर अशा व्हरायटी, भरपूर असं कलेक्शन, वेगवेगळ्या शेप्समध्ये हे असे छान असे आसन मिळतील. एक छोटीशी पिलो पण मिळते त्यासोबत. तर खूप छान असं कॉम्बिनेशन वाटलं, युनिक वाटलं, म्हणून मी हे घेतलं. तर आता का होईना नेक्स्ट टाइम मी कुठल्या तरी पूजेमध्ये छान पद्धतीने याचाही वापर मी कसा केलेला आहे स्वामींना आसनासाठी, तर तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर याची सुद्धा लिंक कमेंटमध्ये पिन केलेली असेल. सगळ्यात महत्त्वाचं लागणारं ते म्हणजे हे गाईच्या तुपाचे दिवे, जे मी माझ्या कुलदेवीला तुळजाभवानी मातेला रोज लावत असते माझ्या देवघरात. तर हे तुपाचे दिवे मला लागतच असतात आणि हे 2 डबे मला 3 महिने आरामात पुरतात. तर हे मी घेतलेले आहेत स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडनं. तर अतिशय छान आणि खूप चांगल्या क्वालिटीचे गाईच्या तुपाचे दिवे आहेत. खूप सुंदर अशी यांची वाचची जी हाईट आहे ती पण जास्त आहे. हा दिवा 1 तास 10 मिनिटं कंटिन्यू चालत असतो देवघरात. गाईच्या तुपाचं एक वेगळंच महत्त्व आहे. जे देवघरात तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावला त्याचं महत्त्व आणि त्याचे भरपूर असे वेगवेगळे पॉझिटिव्ह फायदे आहेत. तर हे खूप छान आहे. आणि कुलदेवीला गाईच्या तुपाचा दिवा लावणं हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे. तर त्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स अशा छान अशा क्रिएट होतात हा दिवा लावल्यानंतर. आणि याला मी अत्तर सुद्धा लावते लावताना. लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असा हा गाईच्या तुपाचा दिवा आहे. हा दिवा जो आहे महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे, आणि हे जे तुपाचे दिवे आहेत हे कोल्हापूरवरून बनवले जातात. एका डब्यामध्ये तुम्हाला 50 दिवे मिळतात. तर असे 2 डबे मी नेहमी स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई यांच्याकडून घेते. स्वामींच्या या कंता टोपीबद्दल मला विचारलेलं, तर ही कंता टोपी मला खूप आवडते आणि ही सुद्धा मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेली आहे. तर साधारणतः 250 रुपीजला होती जेव्हा मी घेतली. आता 1 वर्ष झालेलं आहे. खूप सुंदर अशी ही कंता टोपी आहे. फर टोपी आहे. इतकी सुंदर आणि स्वामी इतके गोड दिसतात जेव्हा मी फर शॉल आणि ही टोपी त्यांना घालते. एक वेगळंच रूप स्वामींचं येतं. साईडला फोटो तुम्हाला लावून देईल. त्यानंतर नेहमीच देवघरात आपल्याला छान असं पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करण्यासाठी, पॉझिटिव्हिटीसाठी लागतात सुंदर अशा केमिकल फ्री अगरबत्त्या, ज्या मी घेतलेल्या आहेत स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून. याआधी 5 ते 6 अशा प्रीमियम ज्या अगरबत्त्या असतात त्यांचे बॉक्सेस माझे वापरून झालेले आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. आणि आता म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया. तर रुद्राक्ष नॅचरल मसाला इंटेन्स स्टिक्स, तर ही रुद्राक्ष अगरबत्ती मी घेतलेली आहे. त्यानंतर फ्लोरल मोगरा अगरबत्ती मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर एक जी आहे ती गोल्ड चंदन. तर ह्या अगरबत्त्या खूप प्रीमियम आहेत आणि केमिकल फ्री अगरबत्त्या आहेत. देवघरात अगरबत्ती लावल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही, हे तुम्हालाही काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तर त्यासाठी ह्या अगरबत्त्या मी घेतलेल्या आहेत. रेग्युलर अगरबत्त्या आपण वापरतच असतो, बट एकदा तुम्ही ह्या सुद्धा वापरून बघा. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. हा सुगंध दिवसभर घरामध्ये देवघरात दरवळत असतो. तर मी एक माझ्या हॉलमध्ये आणि एक माझ्या देवघरात लावत असते. खूप छान वाटतं. येणारी प्रत्येक व्यक्ती विचारते की तुम्ही कुठली अगरबत्ती लावलेली आहे. सो तुम्हीही घ्या आणि तुम्हीही एक्सपिरियन्स करा. त्यानंतर आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशीसाठी सुंदर असे हे रांगोळीचे स्टाईल मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात. आता सध्या आपली खूप धावपळ असते. प्रत्येक गोष्टी शक्य नसतात, पॉसिबल नसतात. वेळेवर रांगोळी काढणं किंवा रोज रांगोळी काढणं हेही आपल्याला शक्य नसतं. त्यासाठी चित्रशिला आर्ट यांनी हा छान आणि बेस्ट असा ऑप्शन आणलेला आहे. तर हा थीम नुसार आहे. आषाढी एकादशीला आपल्याला छान अशी पूजा करायची आहे.
सो देवघरात ठेवण्यासाठी मी ही मागवलेलं आहे. तर तुम्हाला चित्रशिला आर्ट यांचं पेज, यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मिशोला सुद्धा हे यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, ॲमेझॉनला अवेलेबल आहेत. भरपूर अशा प्रकारच्या माझ्याकडे वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला मिळून जातील. तर खूप छान आहे आणि खूप रिअल वाटतं हे सगळं. तर इथे विठू माऊली म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शुभचिन्ह दिलेले आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीची इथे फोटो आहे, म्हणजे रांगोळीमध्ये आहे. तर अशा पद्धतीची ही टाईल आहे आणि घरोघरी आता ह्या म्हणजे घरोघरी या प्रसारित झालेल्या आहे. भरपूर अशा ठिकाणी या तुम्हाला बघायला मिळतील. बेस्ट क्वालिटीच्या तुम्हाला हव्या असतील तर चित्रशिला आर्ट यांच्याकडून घ्या. भरपूर अशा मैत्रिणींच्या कमेंट आल्या की तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ब्लॅक कलरची मोठी, तर ती कुठून घेतलेली आहे. तर ती मूर्ती तुम्हाला ऑफलाईन शॉपमध्ये कुठेही इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर गिफ्टिंग पर्पजसाठीच मोस्टली ती मूर्ती मी बघितलेली भरपूर अशा गिफ्ट शॉपमध्ये. तर मी ही अशाच एका गिफ्ट शॉपमधून घेतलेली आहे. मी ती ऑनलाईन घेतलेली नाही, तर तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर लिंकही दिली असती. सो ती मी घेतलेली आहे ऑफलाईन शॉपमध्ये. आणि त्या दिवशी आषाढी एकादशी हा आपला विठ्ठल रुक्मिणीचा स्पेशल असा दिवस आहे. तर त्या दिवशी त्यांची मूर्ती जी आहे ती स्पेशल अशा छान अशा आसनावर मला ठेवायची आहे. तर हे आसन ऑलरेडी मी दाखवलेलं आहे तुम्हाला 1-2 व्हिडिओजमध्ये पारायणाच्या. तर हे आसन मी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी वापरणार आहे. खूप सुंदर आहे, अतिशय छान आणि अगदी रॉयल लुक देतं हे आसन. आणि खूप काही महाग नाही आहे, हे 200 रुपयाचं आहे. मिशोला अवेलेबल आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हे एक आसन मी घेतलेलं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला छान अशी पूजा करायची आहे. खूप छान असं काहीतरी मला माझ्या प्रत्येक ब्लॉग थ्रू, प्रत्येक पूजे थ्रू तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्हिटी पोहोचवायची असते तुमच्यापर्यंत. काहीतरी नाविन्य दिसलं पाहिजे पूजेमध्ये आणि खूप असं प्रसन्न वाटावं, त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असते आणि ही माझी आवड आहे. सो त्यामुळे तर सुंदर अशी ही रांगोळी, आता असे रिअल रांगोळीचे पॅचेस खूप प्रसिद्ध झालेले आहेत. खूप भरपूर अशा ठिकाणी माझ्याच तुम्ही भरपूर अशा ब्लॉगमध्ये, मार्गशीर्षच्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये बघितलेले असतील. तर सुंदर असा हा रांगोळीचा पॅच आहे. तुम्ही बघू शकतात किती छान आणि किती अतिशय कोरीव काम केलेलं आहे. सुंदर अशी ज्वेलरी डिझाईन केलेली आहे, छान असे कलर्स दिलेले आहेत त्यांच्या ड्रेसेसचे. त्यानंतर बॅकग्राऊंडला येल्लो कलर, त्यात ह्या दोघं मूर्त्या, खूप प्रसन्न वाटतं. हे मी कसं यूज करणार आहे ते तुम्हाला नक्कीच त्या ब्लॉगमध्ये बघायचं आहे. सो त्या ब्लॉगचा वेट करा. खूप सुंदर पद्धतीने मी त्या दिवशी सुद्धा देवघर सजवणार आहे. तर ही सुंदर अशी छान अशी ही रांगोळी आहे, जी कुठेही तुम्ही यूज करू शकतात. देवघरात यूज करू शकतात, कुठे तुमची पूजा वगैरे असेल पूजेमध्ये यूज करू शकतात, बॅकग्राऊंडला बॅकड्रॉप म्हणून यूज करू शकतात. तर छान अशी ही खूप वेगवेगळ्या प्रकारे यूज करता येईल अशी ही रांगोळी आहे. गुरुपौर्णिमेसाठी काही आसन्स आहेत. तर हे आसन ना भरपूर असे व्हायरल झालेले आहेत माझ्या इंस्टाग्राम पेजवर. तर मी स्वामींचा शृंगार वगैरे हे काही शॉर्ट्स अपलोड करत असते, तर भरपूर जणी विचारतात काही स्वामींचे छोटे छोटे आसन कुठून घेतलेले आहे, छोट्या छोट्या उषा कुठून घेतलेल्या आहेत स्वामींसाठी. तर हे सगळं मी घेतलेलं आहे ज्योतिताईंकडून. तर ओविश्री कलेक्शन हे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आहे, ते मी तुम्हाला देऊन टाकेल. तुम्हाला असे तुमच्या मूर्तीच्या हाईटनुसार तुम्हाला असे छोटे छोटे आसन, मोठे आसन, स्वामींसाठीचे आसन, गादी, लोड, जेही काही जितक्या उंचीच्या मूर्तीसाठी हवं असेल ते कस्टमाइज करून ताई तुम्हाला देतील. तर मी हे घेतलेलं आहे, एक पर्पल कलरमध्ये,
एक रेड कलर मध्ये वर्क असलेलं हे मटेरियल आहे। छोटीशी उशी घेतलेली आहे छोट्या स्वामींच्या मूर्तीसाठी। त्यानंतर हे छोटीशी अशी गादी घेतलेली आहे सिंपल अशी, जी वेगवेगळ्या पद्धतीने यूज करता येईल। तर मी स्वामींसाठी घेतलेली आहे व्हाईट कलर यासाठी सोमवारी यूज करण्यासाठी। तर माझ्याकडे भरपूर असे आसन आहे स्वामींचे। आसनांचा व्हिडिओ एक केलेला आहे, तो नक्की बघा, त्यात मी कसं हे वापरलेलं आहे ते दाखवलंय। त्यानंतर अशी छानपैकी त्या आसनाला ही गादी, त्यावर मागे ही अशी उशी आणि हे जे 2 लोड आहेत हे 2 लोड घेतलेले आहेत। तर असे हे 3 आसन स्वामींसाठी बनवून घेतलेले आहेत आणि बाकी जे आहेत ते मला रिसीव व्हायचे राहिलेले आहेत। वस्त्र माझे भरपूर अशा मैत्रिणींना खूप आवडतात। तर हे पैठणी प्लस वेल्वेट वस्त्र आहे, खूप सुंदर असे हे पैठणी वेल्वेट वस्त्र आहेत आणि खूप छान वाटतात स्वामींना। असे डार्क व्हायब्रंट कलर आणि स्पेशली येलो कलर स्वामींचा फेवरेट आहे। आणि तशीच ही पैठणी मटेरियल आणि बॅक साईडला वेल्वेट यूज केलेला आहे। तुम्ही दोघा साईडने वेअर करू शकतात अशी असा हा 2 in 1 ड्रेस आहे स्वामींचा। सुंदर असं हे वस्त्र आहे। तर यात मी 2 कलर घेतलेले, एक ऑरेंज आणि एक येलो। तर ऑरेंज आणि येलो असे 2 मी यूज करते। तुम्ही नक्की बघा, माझ्या भरपूर अशा पूजेच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील। खूप सारे कमेंट्स होत्या म्हणून हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवले। तुम्हाला माहितच आहे, सुंदर असे हे देवीचे लक्ष्मी आईचे पावलं पाठवत असतात, ते म्हणजे रिया पवार ताई। भरपूर असे देवीचे पावलं आतापर्यंत त्यांनी मला पाठवलेले आहेत, बाकी कस्टमाइज करून दिलेले आहेत। तर आता वेगळा आणि सुंदर असा हा शेप त्यांनी बनवलाय, खूप क्यूट शेप आहे। यातले 2 पेअर्स त्यांनी मला पाठवलेले आहेत। तर सुंदर अशा काहीतरी एखाद्या फंक्शनला, आता गौरी गणपती येणार आहे तेव्हा तर हे खूप युजफुल आहे। भरपूर अशा मैत्रिणींच्या घरी गौरी गणपती असतील तर त्यांनी हे आतापासून त्यांच्याकडून घेऊन ठेवा, कारण ऐनवेळी बऱ्याचशा गोष्टी स्टॉक आउट होत असतात। तर पूजेला आणखीन प्रसन्न आणि अजूनच छान रूप देण्यासाठी ह्या अशा काही गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपली पूजा प्रसन्न होत असते। तर हे छान असे लक्ष्मीचे पावलं आहेत। तर हे तुम्ही तुमच्या डेली पूजेमध्ये यूज करू शकता, देवघरात सजावटीसाठी वापरू शकता। तर एंट्री डोअरला तुम्ही रांगोळीच्या आजूबाजू ठेवू शकता। यात भरपूर असे शेप्स, भरपूर असे कलर्स, भरपूर अशा साइजेस अवेलेबल आहेत। त्यानंतर मैत्रिणींनो भरपूर अशा कमेंट्स आल्या माझ्या स्वामी शृंगार या शॉर्ट्स व्हिडिओना। तर स्वामींचा शृंगार करताना मी खूप छान असा व्हिडिओ बनवलेला आहे, एक नाही 2-3 व्हिडिओ आहेत। खूप छान आणि प्रसन्न अशी व्हिडिओ आहेत स्वामींचा शृंगार करताना। तर स्वामींचा शृंगार करताना जे वस्त्र छोटे स्वामींना मी घातलेले आहेत
ते वस्त्र कुठून घेतलेले आहेत तर ते वस्त्र मी घेतलेले आहेत ओविश्री कलेक्शन यांच्याकडून, जे ज्योती तानपुरे ह्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडून घेतलेले आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळून जाईल. तर अतिशय छोटे आणि छान छान असे वेगवेगळ्या कलर मधले हे वस्त्र आहेत. झूम करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे असे 4 कलर्स मी त्यांच्याकडून बनवून घेतलेले होते फर्स्ट ऑर्डर मध्ये, आणि त्यानंतर त्याला मॅचिंग असे छान छान मल्हारी पगडी, छान असे फेटा, छान अशा टोप्या स्वामींसाठी मी घेतलेल्या आहेत. सुंदर अशी छोटीशी माळ. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या नाजूक नाजूक वस्तू इतक्या छोट्या मूर्तीला इतक्या छान अशा पद्धतीने बनवणं, ती क्रिएटिव्हिटी मला खूप आवडली. आणि मला खूप प्रश्न होता की स्वामींची छोटी जी मूर्ती आहे चांदीची, तर यासाठी मी वस्त्र कुठून घेऊ. 1-2 मागवलेही, बट त्यांचं साईज प्रॉपर आलं नाही. पण ज्योतिताईंनी जे मला बनवून दिलेलं आहे ओविश्री कलेक्शन यांच्याकडून, अप्रतिम, खूप छान क्वालिटी, खूप छान आणि खूप क्रिएटिव्हिटी आहे. इतक्या नाजूक नाजूक गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने बनवणं हे एक वेगळ्याच लेवलचं टॅलेंट आहे. तर मला खूप आवडलं. यांचं झूम करून तुम्हाला शॉर्ट दाखवणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशी आहे, तर त्यासाठी हे लागतंच, तुम्ही बघू शकता. तर हे मी कुठे यूज करणार आहे ते मी सांगणार नाहीये. तर आषाढी एकादशीसाठी हे मी मागवलेले आहेत. यांचा वापर मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्येच बघायला मिळणार आहे. तर हे अतिशय छान आणि एक वेगळंच काहीतरी याचं करणार आहे. त्यासाठी ब्लॉगचा वेट. त्यानंतर देवी आईची ओटी पौर्णिमेला मी भरणार आहे या पौर्णिमेपासून. तर त्यासाठी देवीच्या ओटीसाठी एक खण लागतं. तर हिरव्या कलरचं खण मोस्टली जास्त करून वापरतात, सो म्हणून हे हिरव्या कलरचं खण घेतलेलं आहे, ज्यात मी देवी आईची ओटी भरणार आहे छान अशी, आणि मस्त डेकोरेट करेल. आणि तुम्हाला शॉर्ट्स थ्रू, सगळ्या ठिकाणी तुम्हाला रील्स थ्रू, व्हिडिओज थ्रू, ब्लॉग्स थ्रू बघायला मिळेल. छान अशी देवघराची थीम पण असणार आहे. तर देवघराची सुंदर अशी थीम असल्यामुळे देवघर जे आहे ते अजून प्रसन्न, पूजा जी आहे ती अजून वेगळी विशिष्ट पूजा दिसायला हवी विशिष्ट दिवसाची, त्यासाठी हे असं सुंदर असं मागवलेलं आहे. या माळा ओपन करून त्याच दिवशी बघाल आणि हे अगदी परफेक्टली त्या माळेवर जात आहे. तर तुम्ही आता गेस करून घ्या याचं मी काय करणार आहे. आणि ह्या माळा तोरण वगैरे लावण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर हे सगळं आषाढी एकादशीच्या दिवशी मी वापरणार आहे. त्यानंतर जे वुडन रांगोळी स्टेन्सिल्स आहेत ज्या मी यूज करत असते आउटडोअर रांगोळीसाठी, इनडोअर रांगोळीसाठी देवांच्या वगैरे, तर तेही मी मागवलेले आहे. आता त्याच्या बाकी वस्तू रिसीव्ह होण्याच्या राहिलेल्या आहेत, त्या आल्यानंतर एक पुन्हा अशा टाईपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. लवकरच माझा हेअर केअर रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. रीना ताईंच्या भरपूर अशा इंस्टाग्रामला, यूट्यूबला कमेंट्स येत आहे की लवकर तुम्ही तुमचा हेअर केअर रुटीन शेअर करा. भरपूर अशा मैत्रिणींची कमेंट आहे. तर नक्कीच व्हिडिओ लेट जरी आला तर तो प्रॉपर असेल आणि मला प्रॉपर परफेक्शन माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लागतं. त्यामुळे काहीशे व्हिडिओ लेट होतात, बट परफेक्ट वेमध्ये आणि अतिशय प्रॉपर असा एक छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. तर तो पण वेट करा. आधी आपल्या आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमेची छान छान ब्लॉग्स बघा आणि मग हेअर केअर रुटीनच आहे त्यानंतरचा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, सगळ्या वस्तू कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेल्या असतील. तर सगळ्या प्रकारच्या लिंक्स, कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही व्यवस्थित मी तिथे देऊन देईल. तर नक्की चेक करा आणि नक्की लवकरात लवकर तुम्हीही ऑर्डर करा आणि तुमची ही पूजा छान प्रसन्न बनवा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.